राहुल नार्वेकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचलेले आहेत। 10 जानेवारीची डेडलाईन जवळ आलेली आहे आणि अशातच राहुल नार्वेकर हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। त्यामुळे अर्थातच चर्चांना उधाण येईल पुन्हा एकदा। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, भेट नेमकी का? अवघ्या 2 दिवसावर आहे ते शिवसेना अपात्र आमदारांच्या प्रकरणी सगळा निकाल येणं बाकी आहे। मात्र निकाल हा राखून ठेवला होता। सगळी सुनावणी पार पडलेली आहे आणि या अगोदरच राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ही गुप्त बैठक आहे ती सुरू असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने शिवसेना कोणाची जे 16 आमदारांवर अपात्रते संदर्भात टाकलेली याचिका असेल या सगळ्या बाबतीमध्ये राहुल नार्वेकर अवघ्या 2 दिवसामध्ये निकाल देतील असं म्हटलं जातंय। मात्र त्या अगोदर ही मुख्यमंत्र्यांची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे या भेटीमध्ये अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। नेमक्या कुठल्या चर्चा होत आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे। या त्या व्यतिरिक्त आणखी काही चर्चा होत आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की ज्या पद्धतीने हा सगळा निकाल आहे तो राखून ठेवण्यात आलेला होता आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार की लवकरात लवकर हा निकाल देण्यात यावा। त्यानंतर राहुल नार्वेकर यांनी वेळ वाढवून घेतली होती 10 दिवसाची आणि यानंतर नक्कीच गणेश एक मुद्दा महत्त्वाचा आहे की नार्वेकर आजारी पडले त्यामुळे राष्ट्रवादी संदर्भातील सुनावणी जी आहे ती झाली नाही आणि आता त्यांची मग तब्येत ठीक आहे का, ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले आहेत। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा किंवा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतोय। नक्कीच 5 तारखेला खरं तर राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी आहे ती सुनावणी सुरू होणार होती। मात्र विधानसभा अध्यक्ष हे आजारी पडले। आपल्याला ही सूत्रांकडून जेव्हा माहिती मिळाली होती त्यानंतरून ह्या सगळ्या संदर्भात एक वेळापत्रक फक्त विधान भवनाकडून आहे ते प्रसिद्ध करण्यात आलं की ज्या पद्धतीने ही सुनावणी कशा पद्धतीने घेतली आहे। पण मात्र मागील 2-4 दिवसाची ही सगळी पार्श्वभूमी आता विधानसभा अध्यक्ष नाराज असतील, आजारी असतील आणि त्याच पद्धतीने आज अचानकपणे नक्कीच ही भेट अतिशय महत्त्वाची आहे। गणेश, तूर्तास थांबावं लागतंय। मात्र पुन्हा तुमच्याकडून या भेटी संदर्भात अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।